नमस्कार मित्रांनो, सोलफुल लाईफ या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय बघत आहोत. तो म्हणजे जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेथे श्रीकृष्ण आपल्याला वाट दाखवतात. चला तर पाहूया. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा आपलं आयुष्य तुम्हाला असं वळण देतं, जिथे कुठलीही वाट दिसत नाही. जेव्हा तुमच्या स्वतःच्या विचारांच्या जाळ्यात तुम्ही अडकता आणि मन प्रश्नांनी भरलेलं असतं, पण उत्तर कुठेच सापडत नाही, तेव्हा त्या क्षणाला एक संधी समजा. त्यावेळेस काहीही करण्याऐवजी थोडं थांबणंच सगळ्यात चांगलं असतं. कारण जेव्हा बाहेरचा आवाज सहन होत नाही, तेव्हा मनाच्या शांततेतली ताकद आपली सर्वात मोठी शक्ती बनते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, प्रत्येक उत्तर शब्दातच मिळत नाही. कधी-कधी एकटेपणाच्या खोलातल्या शांततेतच उत्तर दडलेलं असतं. जेव्हा तुम्ही थकलात, जेव्हा तुमचा आत्मविश्वास ढळू लागला, जेव्हा असं वाटतं की कुठलाही मार्ग उरलेला नाही, तेव्हा पळून जाऊ नका, तुटू नका. फक्त माझ्याशी जोडलेले राहा. तो क्षण जेव्हा धुकं पसरलंय आणि काहीच स्पष्ट दिसत नाही, तेव्हा माझ्याकडे बघा. मी तुमच्या भ्रमातला एकच सत्य आहे आणि जो स्थिर आहे. मी तुमच्या प्रत्येक अश्रूमध्ये, प्रत्येक तुटलेल्या आशेत, प्रत्येक थकलेल्या श्वासात, जेव्हा तुम्ही हार मानलीत, तेव्हा सुद्धा मी तुमच्यासोबतच उभा आहे. कारण जेव्हा जग तुमच्या शांततेला समजून घेत नाही, तेव्हा मीच तुमच्या मनाला ओळखतो. तुमची सगळ्यात मोठी कमतरता समाधानाची नाही, तर संयमाची असते. मनाची स्थिरता असल्यावरच समाधान जन्म घेतं. जेव्हा तुझं मन शांत होतं, तेव्हा विचारांच्या खोलीतून स्वतःची उत्तरे उगम पावतात. तुला वाटतं की तू एकटा आहेस, पण मी तुझ्या त्या प्रत्येक विचारात आहे, जो तुला त्रस्त करतो. मी त्या प्रत्येक श्वासात आहे, जो तुला जीवनाशी जोडतो. जेव्हा तुझ्याकडे काही बोलायला नसतं, तेव्हा मी तुझ्या मोकळेपणात ती ऊर्जा बनतो, जी तुला नव्या दृष्टिकोनातून पाहायला लावते. जीवन कधीही सरळ रेषेप्रमाणे चालत नाही. ते समुद्रासारखं आहे, लाटांनी भरलेलं. आणि तुमचं कर्तव्य त्या लाटांमध्ये बुडणं नाही, तर माझ्या धाग्याला धरून पार जायचं आहे. जेव्हा जग प्रश्न विचारेल आणि तुमच्याकडे उत्तर नसेल, तेव्हा माझं नाव घ्या आणि बघा, उत्तरे तुमच्या आतच उगवतील. जेव्हा कोणी तुमची वेदना समजून घेत नाही, तेव्हा माझं अस्तित्वच तुमचा आधार बनेल. लोक तुमची मजबुरी कमजोरी समजतात, पण मला माहीत आहे की त्याच मजबुरीत तुमची सर्वात मोठी ताकद दडलेली आहे. जेव्हा कुठलाही मार्ग दिसत नाही, तेव्हा माझ्याकडून तुमच्या हृदयात एक अंतर्गत नकाशा तयार होतो, जो तुम्हाला पुढचं पाऊल दाखवतो. असं विचार करू नकोस की तू कमजोर आहेस. तुझ्यात सहन करण्याची ताकद म्हणजेच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे. जो माणूस आपल्या भीतीतही एक दिवा लावण्याची हिंमत ठेवतो, तोच खरा साधक असतो. आणि तो दिवा जर विझला, तर माझं नावच ती आग आहे, जी त्याला पुन्हा पेटवते. मी तुझ्या त्या हृदयात राहतो, जिथे तू कधी कुणालाच येऊ दिलंस नाही. तिथे कुठलीही अपेक्षा नाही, कुठलाही निर्णय नाही, फक्त माझी शांत उपस्थिती असते. जेव्हा जग तुला ढवळून टाकेल, तेव्हा त्या कोपऱ्यात ये, जिथे मी तुझ्या आत्म्याला प्रेमाने स्पर्श करतो. जेव्हा तू थकून बसशील आणि म्हणशील, आता मला नाही होणार, तेव्हा मी तुझ्या आतून ऊर्जा निर्माण करेन. फक्त आणखी एक पाऊल असं म्हणेन, तेव्हा मी तुझ्या सोबतच असणार आहे. तुझं रडणं फक्त तुझं नसतं, ते माझ्या डोळ्यातूनही ओघळतं. तुझं शांतपण माझ्या मनाला जागा देतं. कारण मला माहीत आहे, की प्रत्येक उत्तरापूर्वी तुला आतून तयार व्हावं लागतं. जेव्हा तू तयार होतोस, तेव्हा एका क्षणात सगळं स्पष्ट होतं. तुला सगळं जाणून घेण्याची गरज नसते. कधी-कधी फक्त विश्वास ठेवणं पुरेसं असतं. कारण माझी योजना तुझ्या कल्पनेपेक्षा खूपच सुंदर आणि गोड असते. आज जे दुःख तुला ओझं वाटतंय, ते उद्या तुझं सुख होऊन जाईल. तुमच्या आत्मविश्वासाची पायाभरणी त्यातूनच होते. जेव्हा शंका आणि गोंधळ मनात भरलेला असतो,
तेव्हा ते सगळं माझ्या मिठीत सोडून दे. सगळं स्वतःवर उचलायची गरज नाहीये. जेव्हा मी तुझ्या सोबत आहे, अंधार असल्याने प्रकाश नाही असं नाही. ते फक्त असंच सांगतंय, की तू आपल्या डोळ्यांना बंद केलंस. जेव्हा तू आपल्या अंतरात्म्याचे डोळे उघडशील, तेव्हा तुला समजेल, की मी नेहमी तिथेच होतो, तिथेच आहे. मला बाहेर शोधू नकोस. मी तुझ्या आत आहे. तुझ्या प्रत्येक धडधडीत, प्रत्येक शांततेत, प्रत्येक वेदनेत मी आहे. फक्त तुला एका आव्हानाची वाट बघायची आहे. पुढच्या वेळी जेव्हा तू गोंधळून जाशील, रस्ता समजत नसेल, तर फक्त थांब. दीर्घ श्वास घे. आतला ठोका ऐक आणि माझं नाव उच्चार. मी तुझ्या त्या शांतीत उतरून येईन. मग तुला कळेल की उत्तर मिळणं गरजेचंच नव्हतं. फक्त माझ्याशी जोडणंच गरजेचं होतं. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, जेव्हा कोणीतरी तुझ्या शांततेला कमकुवतपण समजेल, तेव्हा शांत राहा. पण तुमचं आत्मबल विसरू नका, ढळू देऊ नका. कारण ज्याला सहन करण्याची ताकद असते, तो जाणतो कधी आणि कसं बोलायचं. आणि जो माणूस आपल्या शब्दांवर संयम ठेवू शकतो, तो खरंच एक योद्धा असतो. प्रेम काही सोपी भावना नाही, ती एक तपस्या आहे. प्रेम करायचं त्याच्याशी ज्याच्याकडे प्रेम निभावण्याची ताकद असते. नाहीतर ते प्रेम नाही जे स्वार्थ बनतं. आणि जेव्हा प्रेम अधुरं सोडलं जातं, तेव्हा ते आयुष्यभराचं ओझं होऊन बसतं. तुम्ही बऱ्याच लोकांना सन्मान दिला असणार, विश्वास ठेवला असणार, त्यांना तुमच्या आयुष्याचा भाग बनवला असणार. पण जेव्हा ते लोक तुम्हाला चुकीचे समजतात, तेव्हा दुःख करू नका. हा संसार बऱ्याचदा त्या लोकांचा उपहास करतो, जे सत्य बोलतात, जे आपल्या विचारांवर ठाम राहतात. सत्य बोलणारा नेहमी एकटा असतो, कारण खोटं लोकांना आवडतं. पण तू सत्याच्या त्या मशालीचा ठेवा सोडू नकोस, कारण तोच खरा दिवा आहे, जो शेवटी अंधारात पण तुम्हाला वाट दाखवेल. मित्रांनो, कधी कुठल्या शांत किनाऱ्यावर बसून मनापासून विचार करा, की खरी मजबुरी कोणाची आहे. ती किनाऱ्याची जी प्रत्येक लाट आपल्या आत साठवते, पण स्वतः हलू शकत नाही, की ती लाट जी सगळीकडे धावत असते, पण कुठे स्थिर राहू शकत नाही. आयुष्य हे या दोन विरोधाभासांमध्ये आपली खरी ओळख लपवून बसलेलं असतं. जेव्हा तुम्ही कोणाला मनापासून आवडता आणि त्याला अंतर्मनातून स्वीकारता, तेव्हा तुम्ही स्वतः लाटही बनता आणि किनाराही, जो सहन करतो पण कधी तुटत नाही. लोक समोर काही म्हणतात, पण मागे काही वेगळं बोलतात. तुझ्या साधेपणाला ते कमजोरी समजतात. तुझ्या शांतपणाला ते मूर्खपणा समजतात. पण मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत, "अरे अर्जुना, ज्यांच्या मनात कपट असतो, ते फक्त भ्रम पसरवतात. ते सत्यापासून घाबरतात. म्हणून तुला घाबरायचं नाही. उलट त्यांच्याकडून शिकून पुढे जाणं आहे. जो माणूस तुटलेल्या मनानेही हसू शकतो, तोच खरा धाडसी योद्धा असतो." त्याचं हसू ही वेदनेतून जागलेली प्रकाशाची किरण असते, जी अंधारातही चमकते. जगात दुःख अनंत आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षणाला हसत खळखळत जगायची सवय लावा. जेव्हा कुणीतरी तुमच्याबद्दल मागून बोलेल, तेव्हा काळजी करू नका. कारण हा संसार खरी माणसं लगेच ओळखत नाही, तर वारंवार त्यांची कसोटी घेतो. तू तुझ्या मार्गावर ठाम राहा, कारण जो आपल्या मूल्यांवर ठाम राहतो, तोच बदल घडवतो. अपमान, तिरस्कार, नकार हा भाग आहे तुझ्या प्रवासाचा. त्यांना पायरी समजून वर चढत राहा. जे लोक दुःखाला सामोरे जातात, तेच खरं जगणं शिकतात. बाकी फक्त जीवन जगतात. खरी गोष्ट समजून घाबरणारे लोक तुझ्या अस्तित्वालाही घाबरतात. कारण तू त्यांना त्यांच्या खोट्याचं प्रतिबिंब दाखवतोस. म्हणून जेव्हा सर्व काही गुंतागुंतीचं वाटतं, आपले लोक परके वाटतात आणि जगापासून अनोळखी अंतर जाणवतं, तेव्हा एकदा स्वतःच्या आत बघ. पहा की तुम्ही स्वतःच्या पाठीशी उभे आहात की नाही. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या सोबत उभे राहता, तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्यासाठी उभं राहतं. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "अरे अर्जुना, जेव्हा सत्य समोर असतं आणि तरीही त्याला ते मान्य करण्याचं धैर्य नसतं, तेव्हा समज की तुमची कसोटी सुरू झाली आहे." सत्य फक्त वाचून समजत नाही, ते आपल्या अनुभवातून जगावं लागतं. कोणाच्या तरी दुःखाला समजून घेणं सोपं आहे, पण तेच दुःख जेव्हा आपल्या
आत खोलवर जातं, तेव्हा आत्म्याचा पाया हादरतो आणि तिथून आत्मबोध सुरू होतो. चिंता आणि चिता यामध्ये फक्त एक बिंदूचा फरक आहे. पण तोच एक बिंदू जीवन आणि मृत्यू यांच्यातील रेषा ओढतो. चिता फक्त शरीराला जळवते, पण चिंता जिवंत चेतनेला मारून टाकते. म्हणून मी म्हणतो, सध्याच्या क्षणाला जगा. काळजी सोडा, कारण जो वेळ आता आहे, तोच खूप मौल्यवान आहे. माणूस फक्त शरीराने नव्हे, तर त्याच्या करुणा, संवेदना आणि दृष्टिकोनाने माणूस असतो. जेव्हा तू कोणाच्या तरी वेदना, आपल्या वेदना समजून घेतोस, तेव्हाच तुम्ही खरं माणूस असता. जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा तो फक्त हवामान बदलत नाही. तो सांगतो, की प्रत्येक उन्हाळ्यानंतर थंडी येते. प्रत्येक दुःखानंतर आराम मिळतो. म्हणून कठीणाई कायमची आहे असं कधीही समजू नका. आयुष्यातील प्रत्येक नाते, प्रत्येक निर्णय खूप विचार करून करा. कारण दुसरी संधी फक्त कथांमध्येच असते, जीवनात नाही. विचार स्वच्छ ठेवा. नियत पवित्र ठेवल्यास सगळं सोपं होईल. जे लोक तुमची साधेपणा, कमकुवतपणा समजतात, त्यांना बदलायची गरज नाही. तुम्हाला तुमचं आत्मबल टिकवायची गरज असते. सन्मान तितकाच द्यावा लागतो, जोपर्यंत आत्मसन्मानाला दुखापत होणार नाही. संयम आणि तप हे 2 गुण असतात, जे माणसाला प्रकाशमान करतात, जे स्वतःही प्रकाश देतात आणि इतरांचा मार्गही उजळवतात. तपस्वीपणा फक्त जंगलात होत नाही, तो त्या नात्यांमध्येही असतो, जिथे कोणी तुझं दुःख समजत नाही, पण तरीही तू असतोस. हा संसार तुझ्या भावना समजू शकत नाही. इथे प्रत्येक गोष्ट तिच्या किमतीने मोजली जाते. मग ती पैसा असो किंवा नाते. म्हणून मी म्हणतो, की पैसा गरजेचा आहे, पण जर आत्मा गमावून मिळाला, तर तो काही कामाचा नाही. मित्रांनो, आतली हार ती आहे, जी व्यक्ती सध्याच्या क्षणी खुश नाही. तो भविष्यातही खुश राहू शकत नाही. समाधान हे काही परिस्थिती नाही, ते एक दृष्टिकोन आहे, जो तुला प्रत्येक कमतरतेतही पूर्णत्वेचा अनुभव देतो. जेव्हा तुला वाटेल काहीही उरलेलं नाही, तेव्हा आपल्या श्वासानं जाणव. तेच स्वतःचं सर्वात मोठं देणं असतं आणि जे मोफत मिळतं. रिकाम्या खिशात फक्त पैशांची कमतरता नसते, ती आत्मविश्वासावरही परिणाम करते. पण जो सत्यात जगतो, तो या अडचणींमुळे अधिक तेजस्वी होतो. जेव्हा मन म्हणतं आता शक्य नाही, तोच क्षण असतो, जेव्हा थोडं लक्ष द्यायला हवं. कारण मनाचा थकवा ओलांडून आत्म्याला जागं येणं गरजेचं असतं. स्वतःची किंमत या जगात विचारू नकोस. तुझे खरे मूल्य म्हणजे तू स्वतः आणि जेव्हा ते आत्मज्ञान माझ्या ध्यानाशी जोडतं, तेव्हा तू अमर होतोस. जे तुझ्या खऱ्या विचारांपासून घाबरतात, ते खरं तर तुझ्या उंचीपासून घाबरतात. तू ध्येय गाठशील यापासून घाबरतात. म्हणून एकट्याने चालायला घाबरू नकोस. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, "मूकपणा तोपर्यंत महान असतो, जोपर्यंत तो तुझा सन्मान राखतो. पण जेव्हा अन्याय तुझ्या आत्म्याला चिरायला लागतो, तेव्हा मूकपणा तोडणं ही एक प्रकारची तपस्या आहे." अन्यायाविरुद्ध उठलेला आवाज म्हणजे ती ज्वाला आहे. ती ज्वाला जी सत्य जिवंत ठेवते, अन्याय पूर्णपणे नष्ट करते आणि ज्यांना भीतीने जीव द्यावा लागतो, अशा लोकांसाठी आशा बनते. ही दुनिया तुमच्या आत्म्याच्या चढ-उतारांना समजत नाही, पण तुमचं हृदय जाणते, की कधी शांत राहायचं आणि कधी गरजायचं. म्हणून जीवनात जेव्हा काही परिस्थिती तुमच्या जाणीवांना हलवून टाकते, तेव्हा आतल्या त्या प्रकाशाला जागं करा, जो तुम्हाला सत्य, स्थैर्य आणि करुणेचा मार्ग दाखवतो. मित्रांनो, तुमचं शांतपण तेव्हाच उत्तम आहे, जेव्हा ते सत्यासमोर भीत नाही. कारण जेव्हा सत्य स्पष्ट होतं, तेव्हा काहीही उरत नाही आणि तरीही तुम्ही शांत बसलात, तर तो मूकपणा तुमची कमजोरी बनते. जेव्हा कोणी तुमच्यासमोर खोटं मुखवटा घालून अभिनय करतो आणि तुम्हाला आधीच सत्य माहीत असतं, तेव्हा तुमचं शांत हसूच त्याचा फसवणूक उघड करणारं एक हत्यार बनतं. ज्यामुळे ते आवाज न करता समोर येतं. आयुष्यात असे बरेच लोक भेटतील, जे पुढे निघून जातील आणि तुमच्या मनात न बोलून एक रिकामेपणा सोडून जातील. पण हे लक्षात ठेवा, की जो तुम्हाला सोडून गेला,
तो फक्त हे दाखवतो, की तो तुमच्या नात्याची खोली समजू शकत नव्हता. जर कधी कोणाच्या वागण्यात अचानक बदल दिसला, तर सर्वप्रथम स्वतःचं मन तपासा. कदाचित तुमच्या कुठल्या अनोळखी शब्दांनी, नजरांनी किंवा शांततेने त्या आत्म्याला दुखावलं तर नाही ना? नातं अगदी नाजूक धाग्यांसारखं असतं मित्रांनो. थोडा तणाव सहन करू शकत नाही आणि हे न सांगितलेलं काहीही नात्याचं धोरण बदलू शकत नाही. आयुष्य सोपं नाहीये. यात गुंतागुंत होतील, रस्ते वाकडे असतील, पण हे फक्त त्यांनाच मिळतं ज्यांना देवाने खास ताकद दिली आहे. जसं एखाद्या छान कलाकाराला गहन भूमिका दिली जाते, तसंच कठीण आयुष्य त्यांनाच येतं जे त्याला जगण्याचं धैर्य ठेवतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "अरे अर्जुना, जेव्हा तुला आयुष्याचा पुढचा भाग वाचायचा आहे, तेव्हा जुनी पानं बंद करणं शिक. कारण जर तू काळात अडकून राहशील, तर येणारा काळही तसाच जाईल." काही लोक मेणासारखे असतात, जे स्वतः जळतात, पण इतरांना प्रकाश देतात. पण मी म्हणतो, स्वतःच्या पायांवर उभे राहा. इतरांच्या आधारावर आपली चमक हरवू नका. तुला एवढा अनोखा व्हायचा आहे, की तुझ्या अनुपस्थितीतही कोणाच्या आयुष्यात एक रिकामापणा उरावा. यशाचा रस्ता कठीण असतो, पण जे कधीच चाललेच नाहीत, त्यांना गोंधळ होण्याची भीती नसते, कारण ते निष्क्रिय असतात. जर कुणी तुला विसरून हसत असेल, तर दुःखी होऊ नकोस, कारण अशीही वेळ येईल, जेव्हा ते तुम्हाला अश्रूंमध्ये शोधतील आणि तेव्हा तुम्ही इतक्या दूर गेलेले असाल, जितके ते कधीही नव्हते. स्वतःला इतकं आत्मनिर्भर बनव, की तुमच्याशिवाय कोणाचं आयुष्य अपूर्ण वाटावं. आणि कधी एकटे पडलात, तर घाबरू नका, कारण उंच शिखरे नेहमी रिकामी असतात. तिथे तुमची सोबत फक्त तुमचं आत्मबल असतं. यशाच्या सर्वोच्च शिखरावर चढणारे नेहमी एकटेच असतात, पण आतून ते सगळ्यात श्रीमंत असतात. जग तुम्हाला शिकवेल, की कधी झुकायचं, कधी शांत बसायचं, कोणापासून अंतर ठेवायचं आणि कोणाशी फक्त दिखावा करायचा. नातं ठेवायचं आहे, पण या जगाच्या पद्धतींमुळे तुमचा मूळ स्वभाव गमावू नका. तोच स्वभाव, तेच खरंपण तुला वेगळं बनवतं. श्रीकृष्ण म्हणतात, की प्रत्येक हसू खरं नसतं आणि प्रत्येक गोडवा आपलेपणा नसतो. म्हणून कोणालाही त्याच्या बाह्य वागणुकीवरून ठरवू नका. जो माणूस आतून पाहतो, तोच ओळखतो, की समोरचा माणूस खरा आहे, की फक्त नाटक करत आहे. स्वतःला इतकं जागरूक बनवा, की कोणाचीही फसवणूक तुझ्या खरेपणाला दुखवू शकणार नाही. कोण तुझ्या आयुष्यात आलं आणि कोण निघून गेलं हे महत्त्वाचं नाही. पण काय शिकवलं ते महत्त्वाचं आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काही लोक तुला प्रेम शिकवतात, काही अंतर ठेवायला लावतात, तर काही हेही सांगतात, की कोणापासून दूर राहणं बरं आहे. जीवन म्हणजे एक मोठी शाळा, जिथे प्रत्येक माणूस एक अध्याय आहे आणि प्रत्येक परिस्थिती एक परीक्षा आहे. जर तू हे स्वीकारलंस, तर जीवन एक सणासारखं साजरं होईल. पण जर तू दुखून हे सगळे एक ओझं समजलास, तर जीवन फक्त एक युद्ध बनून राहील. म्हणून प्रत्येक दिवस असंच जगा, जणू तो शेवटचा दिवस आहे. मृत्यू नक्कीच येणार आहे, पण तुझे कर्म, तुझं प्रेम आणि तुझ्या आठवणी अमर राहतात. जो आजवरची संधी टाळतो, तो उद्याच्या संधी देखील गमावतो. मेहनत, शिस्त आणि समर्पण हे 3 स्तंभ आहेत, जे तुमच्या भविष्याचा दरवाजा उघडतात. जेव्हा वाटतं, की पुढे सहन होणार नाही, तेव्हा समजून घ्या, की हीच तुमच्या धैर्याची सर्वात मोठी परीक्षा आहे. सबुरीचा घोट कधी-कधी गोड नसतो, पण त्याचे फळ नेहमीच अमृतासारखं असतं. काही लोक मनापासून जोडले जातात, पण सोबत राहू शकत नाहीत. त्यांची आठवण फक्त स्मृती म्हणून राहते. ती जीवनाचा भाग नसते. हीच खरी जीवनाची सत्यता आहे. ज्या लोकांना आपण सर्वात जवळचे समजतो, तेच सर्वात आधी दूर जातात. प्रत्येक हास्याच्या मागे असलेली वेदना आणि प्रत्येक शांततेत दडलेली ताकद ओळखायला शिका. कारण प्रत्येक आत्मा आपल्या आत एक न ऐकलेले जग घेऊन फिरतो. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की अर्जुना, आयुष्यात विश्वासाची काही खात्रीच नाही. ना वेळेची, ना श्वासाची, ना संयोगाची. म्हणून प्रत्येक क्षण पूर्णपणे जगायला शिक. कोणत्या क्षणाला कोणतं वळण येईल हे कुणालाही ठाऊक नसतं. आयुष्यात प्रत्येक आत्मा आपल्या नशिबाचं बीज घेऊन येतो
आणि वेळ त्याला तिथे पोहोचवते जिथे त्याला फळ मिळायचं असतं. आशा कधीही सोडू नकोस. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी एका क्षणाचं धैर्य तुला त्या दरवाजापर्यंत घेऊन जातं, जिथे तुझी सर्वात मोठी प्रार्थना उत्तर म्हणून उभी असते. काही लोक असे भेटतात, जसं ते कायमच राहणार असतील. पण कधी-कधी असं होतं, की काही लोक असे निघून जातात, जणू ते कधीच आपल्यात नव्हते. पण त्यांना दोष देऊ नका. ते फक्त एक संदेश घेऊन आले होते, जो त्यांच्याशिवाय तुला कधीच समजणार नव्हता. जगात लोकांना दाखवायची सवय असते, पण देवाची सवय देण्याची आहे. म्हणून जेव्हा देवाजवळ जाशील, तेव्हा सगळं काही विनाकारण, विना काही किंमत किंवा अट न ठेवता मिळतं. या जगाकडून जितक्या अपेक्षा ठेवशील, तितकाच तुटशील, तितकाच नाराज राहशील. पण देवाशी नाते जपशील, तर एक असे अंतर्गत बळ निर्माण होईल, जो प्रत्येक वादळाला तोंड देण्याची ताकद देईल. सतत विचार करत बसलास तर आयुष्य असंच निघून जाईल. निर्णय घेण्याचा क्षण कधीच येणार नाही. म्हणून विचार कर. कधी-कधी असं होतं, की काही लोक असे निघून जातात जणू ते कधी आपल्यात नव्हते. पण त्यांना दोष देऊ नकोस. त्यात अडकू नकोस. विचार म्हणजे दीपक आहे. पण तो भ्रम बनला, की तोच प्रकाश अंधारात बदलतो. सत्य समजून घे, ओळख आणि त्यावर चालण्याचं धैर्य ठेव. हा संसार खोटं का स्वीकारतो? कारण ते ऐकायला छान वाटतं. पण सत्य कडवट असतं, तरी मनाला शांती देतं. जर तू चुपचाप अन्याय सहन केला, तर लोक तुला सज्जन म्हणतील. पण जेव्हा तू अन्यायाला विरोध करशील, तेव्हा लोक तुला कठोर, विद्रोही आणि घमंडी म्हणायला लागतील. तरीही आपल्या सत्याच्या मार्गावर ठाम राहा. कारण तोच तुला शेवटी महानतेकडे घेऊन जाईल आणि प्रत्येक खोट्या गोष्टीच्या अंधारात सत्याची प्रकाश झळकत तुमचा मार्ग उजळून टाकेल. हा संसार त्या सत्याकडे दुर्लक्ष करतो, जे त्रासदायक असतं. पण तो त्या अभिनयाला पसंती देतो, जो गोड-गोड शब्दात मळलेला असतो आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतो. अगदी तो आतून रिकामा का होईना. कारण खोट्याला शिष्टाचार असतो, पण सत्याकडे फक्त स्पष्टता असते. तरीही मी म्हणतो, तू तेच सांग जे खरं आहे, कितीही कठोर असो, कारण शेवटी तेच सत्य तुझं रक्षण करतं. गरिबाला आनंद देणं कठीण नाही. जर तुझ्या मनात मृदू हृदय आणि खरं प्रेम असेल, तर ते होईलच. माणूस तुझं प्रेम पैशापेक्षा जास्त मौल्यवान समजतो. त्याला भेटवस्तू नाही, सन्मान हवा असतो. खरं प्रेम किमतीत नाही, तर आत्म्याच्या स्पर्शात असतं. ही अशी भावना आहे, जी मनाला नाही, तर आत्म्याला भिडते. जगात 2 प्रकारचे लोक सगळ्यात जास्त मानसिक त्रास सहन करतात. एक म्हणजे जे कुणाला नकार देऊ शकत नाहीत आणि दुसरे जे नकार सहन करू शकत नाहीत. पहिल्या प्रकारचे लोक स्वतःला नाकारून इतरांना महत्त्व देतात. तर दुसरे लोक आपला अहंकार दुखावल्यावर तुटतात. त्यामुळे मी म्हणतो संतुलन ठेवा. सहानुभूती आणि आत्मसन्मान यातला फरक समजून घ्या. म्हणजे जेव्हा तू फक्त देत राहतोस आणि स्वतःला विसरतोस, तेव्हा लोकही तुझी किंमत विसरतात. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "हे अर्जुना, जेव्हा इतरांच्या बाबतीत बोलायचं असतं, तेव्हा प्रत्येकजण न्यायाधीश बनतो. पण जसं तेच अनुभव त्यांच्या आयुष्यात येतात, तेव्हा ते शांत बसतात. कारण अनुभव शिकवतो, की टीका करणं सोपं असतं आणि ती सहन करणं सगळ्यात अवघड असतं." काही लोक असेही असतात, जे इतरांच्या यशाला सहन करू शकत नाहीत. त्यांची रागाची भावना शारीरिक नसून मानसिक असते. हा एक असा आजार आहे, जो आत्म्याला आतून कोरडं करतो. एक खरा दोस्त मिळणं फारच कठीण असतं, जो फक्त सत्याचा पाठिंबा करतो, जो प्रामाणिक असेल आणि मनाने स्वच्छ असेल. असा माणूस आयुष्यात एकदाच भेटतो आणि त्याची सोबत फार कमी वेळा मिळते. जेव्हा तुला यश मिळतं, तेव्हा सगळे लोक तुझ्या चांगुलपणाची तारीफ करायला लागतात. तेच लोक जे आधी तुला दुर्लक्षित करत होते, तेच आता तुझं कौतुक करतात. पण जसं काळ बदलतो, तसं तेच लोक तुझ्या चारित्र्यात दोष शोधू लागतात. म्हणून कोणाची निंदा किंवा प्रशंसा मनावर घेऊ नकोस. तुझ्या वाटेवर ठाम राहा. जर कोणीतरी तुझ्या भावना समजून घेत नाही, तर तू दुःखी होऊ नकोस. कारण खरी विचारसरणी आणि चांगुलपणा आत्मा तेच जाणू शकतात, ज्यांचा आत्मा शुद्ध असतो. सगळ्यांमध्ये ती दृष्टी नसते, जी सत्य ओळखू शकते.
त्यामुळे स्वतःला कोणाच्या समजुतीवर अवलंबून ठेवू नकोस. माणसाची विचारशक्ती मर्यादित असते. त्याला जर प्राणी म्हटलं तर अपमान वाटतो आणि जर सिंह म्हटलं तर गर्व होतो. पण तो सिंह असण्याचा खराखुरा अर्थ समजत नाही. संयम ही शक्तीची खरी व्याख्या आहे. आयुष्यात खूप गोंधळ असतात. जसं की जर तू अधर्माने पैसा कमावून पुण्याच्या कामात खर्च केला, तर पुण्य तुला नाही, तर त्याला मिळेल ज्याला तू फसवलंस. कारण देव फक्त कर्माला नाही, त्याच्या भावना पाहतो. न्याय तेव्हाच सुरू होतो जेव्हा स्वार्थ संपतो. म्हणून आपले कर्म करा. आपले पैसे आणि आपली भावना स्वच्छ ठेवा. श्रीकृष्ण म्हणतात, कोणाला दुःख देणं तितकं सोपं आहे, पण त्या दुःखाचं फेडणं तितकंच कठीण. एक कठोर शब्द कुणाच्या मनात असा जखम करतो, की जो कित्येक वर्ष मनात राहतो. म्हणून विचार करूनच बोला. प्रत्येक माणूस एक भावनेने भरलेलं ब्रह्मांड आहे आणि त्याला दुखवणं म्हणजे आकाशात फट पडल्यासारखं आहे. साधं आणि मोकळं मन असलेले बरेच लोक हुशार लोकांच्या दुनियेत बाजूला खेचले जातात. पण मी असं म्हणेन, की तुझ्या साधेपणाला कधीच कमकुवतपणा समजू नकोस. जो साधेपणा तुझ्या आत्म्याची प्रौढता आहे. हुशारी फक्त तात्पुरता फायदा देते, पण सत्य आणि साधेपणा शेवटीच विजय मिळवून देतात. जो माणूस कोणाच्या जाण्याने दुखावतो, तो कधी कुणाला सहज जाऊ देणार नाही. ज्यांच्या हृदयात वेदना सहन केल्या जात नाहीत, तेच आपल्याला सांभाळतात. सावली देतात, दुखावत नाहीत. जेव्हा आयुष्यात चांगले दिवस येतात, तेव्हा तेच लोक विसरू नकोस, जे तुझ्या वाईट वेळेत तुझ्याबरोबर होते. कारण तीच माणसं खरं तर तुझ्या आयुष्याचे खरे भागीदार असतात. जर कोणाला तुमच्या भावना कळत नाहीत, समजत नाहीत, तर त्याला मनापासून नाही तर डोळ्यापासूनही दूर टाका. कारण प्रत्येक नात्यापेक्षा आपला आत्मसन्मान जास्त महत्त्वाचा आहे. जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या शांततेवर परिणाम करते, तेव्हा त्याला दुर्लक्ष करणं गरजेचं होतं. हा संसार तुला कधीही पूर्णपणे समजू शकणार नाही. तुझ्या शांततेचा उपहास करेल, पण तू तुझ्या किमतीला कधीही विसरू नकोस. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "हे अर्जुना, जीवनात जेव्हा तू सत्याच्या मार्गावर चालशील, तेव्हा अनेकदा एकटा पडशील. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेव, की हा संसार कदाचित नाटकाला पसंती देतो. पण शेवटी जिंकतो तोच, जो आपल्या खऱ्या सत्याबरोबर उभा असतो. हेच सत्य हळू-हळू सगळं समजावून सांगतो आणि प्रत्येक खोट्या थराला काढून टाकून तुमचं जीवन प्रकाशमय करतो. कारण शेवटी प्रत्येक भ्रम वेळेच्या समोर पराभूत होतो. मित्रांनो, जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्या अस्तित्वाची खरी ओळख जाणून सुद्धा दुर्लक्षित करायला लागते, तेव्हा हे समजून घ्या. ही पण एक गरजेची गोष्ट आहे, की तो तुला अंदाजावरून समजतो, अनुभवावरून नाही. मित्रांनो, अंदाज म्हणजे मनाची कल्पना असते, पण अनुभव म्हणजे आत्म्याच्या खोलवरून निघालेली खरी-खुरी गोष्ट असते. अंदाज फसवू शकतो, पण अनुभव तो प्रकाश आहे, जो अंधारातही तुला मार्ग दाखवतो. लक्षात ठेव, जीवनातील सर्वात मौल्यवान धडे तेच असतात, जे आपल्याला अशा लोकांकडून शिकायला मिळतात, ज्यांचा आत्मा कधी-कधी स्वस्थ आणि स्वार्थी असतो. जेव्हा तू एकटा पडतोस, तुटतोस आणि पुन्हा उभा राहतोस, तेव्हा तुझं आत्मबल आधीपेक्षा जास्त मजबूत आणि तेजस्वी होतं. फक्त तुमचे कपडेच नाही, तर तुमचे विचारही उच्च दर्जाचे असावेत. म्हणजे स्पष्ट, प्रामाणिक आणि खऱ्या माणुसकीने जगायचं आहे. त्याला जीवनाचं ओझं मानू नकोस. ही तर एक संधी आहे. एक प्रवास आहे, ज्यामध्ये सहभागी होऊन हसत-खेळत पुढे जायचं आहे. निराशेला स्वतःवर राज्य करू देऊ नकोस. दुःख जास्त वेळ धरून ठेवणं आत्म्याची ऊर्जा संपवून टाकतं. लक्षात ठेव, तू जीवनात राहण्यासाठी आला आहेस. कोणत्याही रुग्णालयात जाण्यासाठी नाहीस. पैशाची कमतरता चिंता वाढवते आणि जास्तीचा पैसा कधी-कधी नातेवाईकांना दूर करून टाकतो. पण जेव्हा तू पैशाला उद्दिष्ट मानता फक्त साधन म्हणून वापरशील, तेव्हा खूपच फरक पडेल. तेव्हा तुम्ही खरंच मोकळे होऊ शकाल. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "अर्जुना, जो माणूस संतुष्ट होऊन जगायला शिकतो, तोच खरा श्रीमंत आहे." आणि जेव्हा वाटेल, की जीवनाची दिशा चुकत आहे, सगळं उलटपालट होत आहे, तेव्हा समजून घे, की ते फक्त तुझ्या योजनेनुसार नाही, तर माझ्या म्हणजेच प्रभूच्या योजनेनुसार नक्कीच पुढे जात आहे. अशा दृष्टीने कोणताही कर्म वाया जात नाही. जर तू कोणासाठी मनापासून शुभेच्छा देतोस, तर ती ऊर्जा तुझ्या आयुष्यात परत येऊन शुभेच्छाच बनते. म्हणून नेहमी चांगले विचार मनात ठेवा.
चांगले बोला आणि पवित्र काम करा, कारण हे सगळं तुझ्या भाग्याची रचना करतं. श्रीकृष्ण म्हणतात, मेहनत आणि झगडणं अशी 2 अंग आहेत, जी नशिबाच्या अगदी जळालेल्या राखेतही आशेची चिंगारी पेटवू शकतात. जर तुझ्या मनात खरी इच्छा आहे आणि तुझी ती इच्छा आणि तुझा आत्मा त्या ध्येयासाठी समर्पित आहे, तर संपूर्ण सृष्टीत स्वतःचा मार्ग स्वतः बनवते. आणि जर आयुष्यात कुणी असा येतो, जो तुझ्या विश्वासाला ठेच देतो, मग तो मित्र असो किंवा प्रेमी, तर त्याला सोडून देणंच चांगलं असतं. कारण विश्वासघात हा एक हळूवार पण फार वेदनादायक विषय आहे. आत्मा आतूनच दुखावतो. विश्वासाशिवाय कोणतंही नातं फक्त एक अनौपचारिकता बनून राहतं. त्याला काही खरं महत्त्व नाही. लोक म्हणतात वेळ बदलतो. पण खरं तर वेळ नाही, लोक बदलतात हे वेळ दाखवते. ज्याने आयुष्यातल्या सगळ्यात कठीण काळाला तोंड दिलंय, तो भविष्यात मजबूत पाया तयार करू शकतो. अडचणींना सामोरं जाणं म्हणजे तपश्चर्या आहे आणि जो तप करतो, तो आतून तेजस्वी होतो. जेव्हा तुम्ही वारंवार पडता, पण पुन्हा उभे राहता, तेव्हा हा देवाचा संकेत असतो, की तुम्ही खास आहात. म्हणून प्रभू तुम्हाला हार मानू देत नाहीत. जे तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करतात, ते स्वतः कधीच आपल्या पडण्यापासून बाहेर पडू शकले नाहीत. तू तुझं लक्ष इतकं उंच ठेव, की छोट्या-छोट्या गोष्टी तुला विचलित करू नयेत. तुझं उद्देशच तुझी सगळ्यात मजबूत ढाल बनते. आणि जेव्हा आयुष्य एवढं व्यस्त होतं, की तुझ्या आवडी वेळच उरत नाही, तेव्हा हे समज, की तू आता एक नवीन, खोल अर्थ असलेल्या टप्प्यात प्रवेश केला आहेस. जिथे साधारणतेकडून असाधारणतेकडे वाटचाल सुरू होते. जो माणूस वेदना सहन करतो, तोच जाणतो, की योग्य वेळेवर काय बोलायचं आणि कसं बोलायचं. प्रत्येक जखम शरीरावर लागत नाही. काही आत्म्याला लागतात आणि आत्म्याला लागलेल्या जखम शांत असतात, पण खोलातले संदेश देतात. त्यामुळे आपल्या मनाच्या आवाजाला ऐका. त्याला दुर्लक्षित करू नका. ही अंतर्मुख वेदना जर योग्य मार्गाने सांभाळली, तर ती तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते. फक्त श्वास घेणं म्हणजे आयुष्य नाही. खऱ्या अर्थाने जगणं तेव्हा आहे, जेव्हा आत्मा जागृत असतो. जेव्हा हृदय धडधडण्याचं कारण समजतं आणि प्रत्येक क्षणाला तुमच्या अस्तित्वाच्या पूर्णतेत जगणं महत्त्वाचं ठरतं. कारण जगणं फक्त चालणं नाही, तर जिवंतपणे जगणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षण अनमोल आहे, प्रत्येक भावना मोलाची आहे आणि प्रत्येक श्वास एक वरदान आहे. त्याला हरवण्यासाठी त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. कुणालाही कळणार नाही, की तुझ्या आत काही अपूर्ण, तुटलेली, पण अजूनही धगधगणारी स्वप्न आहेत, जी पूर्ण झाली नाहीत. तर तुझं आयुष्य अधुरं वाटतं. जेव्हा ते स्वप्न पूर्ण होत नाहीत, तेव्हा प्रत्येक श्वास संघर्षासारखा होतो आणि जगणे एक ओझं वाटू लागतं. लोक आपल्या कल्पनांवरून कोणाच्या स्वभावाचा अंदाज लावतात आणि आपणही अनेकदा इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कुणाबद्दल तरी मतं तयार करून टाकतो. पण मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, कुणाच्याही आत्म्याला समजून घेण्यासाठी आपली नजर स्वच्छ करावी लागते. कारण की दुसऱ्यांच्या डोळ्यांनी पाहिलेली प्रतिमा खरी-खुरी दाखवू शकत नाही. जसं धुके आच्छादलेल्या खिडकीतून निळं आकाश कधीच स्पष्ट दिसत नाही. तसेच दुसऱ्याच्या दृष्टीने कोणताही माणूस समजून येत नाही. आजकाल लोक मन न पाहता चेहरा आणि पिशवी पाहूनच नाती जोडतात. पण खरी नाती तीच असतात, जी आत्मा आणि विश्वासाच्या पायावर उभी राहतात. एकदा विश्वास तुटला, की जो माणूस सगळ्यात जवळचा होता, तोच सगळ्यात मोठा अनोळखी होतो. म्हणून एखाद्याशी नातं जोडायचं असेल, तर आधी हे तपासा, की तो तुमच्या विश्वासाचा पात्र आहे की नाही. जो माणूस लहान-मोठ्या सगळ्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहतो, तो कधी खरं सुख अनुभवू शकत नाही. आत्मनिर्भरता म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही, तर आत्म्याचं प्रौढ होणं आहे. जेव्हा तू स्वतःचं आयुष्य कुठं नेणार हे ठरवतोस, तेव्हा तूच तुझ्या नशिबाचा मालक बनतोस. कोणालाही असं मोठं स्थान देऊ नकोस, की तो तुझी दखल घेणं थांबवून टाकेल. जो माणूस दररोज तुझ्या जवळ असतो आणि तुझ्या अस्तित्वाला किंमत न देता वागतो, त्यापासून दूर राहिलेलंच बरं, नाही का? तुझ्या उपस्थितीचं मूल्य समजणं सगळ्यांच्या बसचं काम नसतं. म्हणून आधी स्वतःला ओळख, स्वतःची किंमत ओळख
त्याच्या किमतीची ओळख घे आणि त्यावरून तुमच्या नात्याची पायाभरणी कर. खरा साथी तोच असतो, जो वेळ आली की फक्त तुमच्या बाजूने उभा राहत नाही, तर आपला अहंकार सोडून तुमच्या भल्यासाठी झुकू शकतो. समजून घेणं ही एक प्रक्रिया आहे, पण समझोता हा आत्म्याचा विस्तार आहे. जेव्हा कोणी आपला स्वार्थ बाजूला ठेवून तुमच्यासाठी समर्पित होतो, तेव्हाच ते नातं अमूल्य बनतं. आयुष्यात अशा अनेक वेळा येतात, जेव्हा तुम्ही काळोखात असता, अमावस्येच्या रात्रीसारखं. तरीही चंद्राची आशा करत असता. दर रात्री तुटूनही सकाळी उठता. जणू काही काही झालंच नाही. आणि हेच तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य असतं. एक तुटलेलं मनही हसतं आणि ते फक्त तोच माणूस करू शकतो, ज्याने आतून तुटण्याची कला शिकली आहे. आवाज जो एकटेपणाची वेदना जाणतो, तोच कुणासाठीही सगळ्यात आधी उभा राहतो. एकटेपणाच्या खोलीत ज्यांचं मन सापडलं आहे, तेच इतरांसाठी तो आधार बनतात, जो त्यांना कधी मिळाला नाही. जो तुझ्या कठीण वेळात सोबत उभा राहतो, तो नेहमी तुझ्या हृदयात जागा मिळवतो आणि जो कठीण प्रसंगी सोडून जातो, तोही तुला शिकवतो की तुझा विश्वास कुठे ठेवायचा आहे आणि कोणापासून अंतर राखायचं आहे. जेव्हा कोणी वचन देतो आणि ते निभवू शकत नाही, जवळीक म्हणतात पण तोंड फिरवतात, तेव्हा समज की नातं तुटलं नाही, तुटला तो तुझा भ्रम होता. लोक बदलतात आणि हा बदल तुझ्या हातात नाही, पण स्वतःशी तुझं नातं कसं टिकवायचं हे तुझ्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. कधीही त्या थाळीची निंदा करू नकोस, ज्यात तुझ्या वडिलांनी बऱ्याच वर्षाच्या मेहनतीने जेवण तयार केलं. ते त्यांनी तुझ्या आनंदासाठी जमवलंय. लग्नाच्या जेवणात स्वाद नव्हे, तर त्याग आणि समर्पणाची गोडी असते. ती त्या वडिलांच्या वेदना आणि तपस्या त्यात असतात, ज्यांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवलेल्या असतात आणि तुमच्या सणाला सजवलेलं असतं. कुणाचाही चेहरा म्हणजे त्याची ओळख नसते. त्याची विचारसरणी, त्याचे विचार, त्याची करुणा म्हणजे त्याची खरी सुंदरता असते. आजचा संसार फक्त बाह्य दिखावटीत अडकून आहे. भावना मागे पडल्या आहेत आणि दिखावा सगळ्यात वरचढ आहे. माणूस फक्त स्वार्थी म्हणून ओळखला जात आहे. जो दुसऱ्यांच्या दुःखात आपला आनंद शोधतो. त्याचं वाईट झालं तर मी खुश होतो. हे आत्ताची परिस्थिती आहे. लोकांनी दुसऱ्यांना दुःखात पाडण्यापेक्षा आपलं सुख कशात आहे हे ओळखलं पाहिजे. तेव्हा समजावं की समोरची व्यक्ती जर दुसऱ्याच्या दुःखात आपला आनंद शोधायला लागली, तर ती खरंच त्याला खूप गरिबी आलेली आहे. माणूस जेवढा सहन करू शकतो तोपर्यंत तो शांत राहतो. पण त्याच्या शांततेची ही एक शेवट असतो आणि जेव्हा तो शांतपणा तुटतो, तेव्हा तो कोणत्याही भावना, नात्याची किंवा संबंधांची पर्वा करत नाही. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "अर्जुना, कोणाचा मुकेपणा, त्याची मान्यता समजू नकोस. तो शांत आहे कारण त्याला तुझ्याबद्दल काहीतरी वाटतंय. पण जर तू त्याच्या भावनांना वारंवार नाकारलंस, तर एक दिवस तो मुकेपणा इतके गडद सन्नाटा करून जाईल, की तो कायमचा दूर होईल. आयुष्यात कधी पाय घसरेल, तर वेळ आणि अनुभव तुला पुन्हा समतोलात आणू शकतात. पण जर तुझ्या तोंडून कोणाला वेदनादायक शब्द गेले, तर ते अशी जखम देतात, की वेळ पण ते भरणार नाही. म्हणून तुझ्या विचारांवर जितकं नियंत्रण ठेवतोस, त्यापेक्षा जास्त नियंत्रण तुझ्या शब्दांवर ठेवायला शिक. कारण शब्द हे फक्त हवेत विरघळणारी ध्वनी नाही, ते जागृतीचे बियाणं आहे, जे नात्यांना फुलवतात किंवा कोरडे करतात. जसा गुंतलेला धागा सुईने सुटत नाही, तसंच विचार न करता बोललेले शब्द जीवनात गाठी तयार करतात. जो माणूस अंतर्मुखाने मजबूत असतो, तो शांततेला आपली कवच बनवतो. आणि जेव्हा संयम मनात असतो, तेव्हा आत्मा बाहेरून नव्हे तर आतून समृद्ध होतो. यश मिळवण्यासाठी फक्त योजना नव्हे, तर आत्म्यात ज्वाला हवी असते. अशी आग जी तुमचा आळस, गोंधळ आणि सोयी-सुविधा जळून खाक करेल. ती फक्त कल्पना नाही, ते स्वप्नात राहतात. पण जे वेदना सहन करतात, ते इतिहासाची पानं पलटवतात. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "अर्जुना, स्मशानाचा एक फेरफटका मार. तिथली राख तुला शिकवेल, की शेवटचा आदर सर्वांचा असतो." जरी आयुष्य कितीही सोयीस्कर असलं तरी जगात बरेच ज्ञानी मिळतील, पण खरे साथीदार
तेच जे तुझ्या वेदनेतही तुझ्यासोबत उभे राहतात. आणि जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील, तेव्हा देवाचं नाव घे, कारण तो फक्त सुखात नाही, तुझ्या संकटातही सोबत उभा राहतो. तुला इतरांकडे वळून जाण्यापेक्षा, त्यांच्या मागे धावण्यापेक्षा, तुमचा आत्मसन्मान जपणं जास्त चांगलं आहे. लक्षात ठेव, ज्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक पर्याय असता, ते कधीही तुमचं प्राधान्य होऊ शकत नाहीत. वेळ समजून घेणं म्हणजे जीवनाची खोली जाणून घेणं. पण वेळ तुमच्या मर्जीने वळवणं हे ज्ञान फक्त अनुभवातूनच येतं. माझी बोली तुमच्या आयुष्याचा अलंकार नाही, तर तुमच्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे. जो खरंच सक्षम असतो, तो शांतपणे काम करतो आणि जो फक्त बोलतो, तो आपली असमर्थता शब्दांच्या आवरणात लपवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून कामात मग्न राहा, प्रचारात नाही. आणि जेव्हा तुम्ही माझ्या उपस्थितीला तुमच्या आयुष्याचा केंद्र मानता, तेव्हा प्रत्येक दिवस एक सण बनतो. आयुष्य समस्या आहे की सण हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. माझ्या दृष्टीने प्रत्येक दिवस एक संधी आहे. समर्पण, सेवा आणि आत्मशुद्धी. जर तुमचा कोणताही शत्रूसुद्धा असेल, तरी नाते तुटू देऊ नका. कारण हात पुढे करणे हार नाही, ते करुणेचं प्रतीक आहे. आणि मी करुणा आहे. म्हणूनच मित्रांनो, भगवान श्रीकृष्णाने दिलेले संदेश आपल्या आयुष्यात आपण नक्कीच आणूया आणि त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. आपलेही आयुष्य असेच सुंदर बनवण्याचा प्रयत्न करूया. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच ज्या तुमच्या काही कमेंट्स असतील, त्या कमेंट्सही द्या आणि आपल्या सोलफुल लाईफ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्रीकृष्ण.